पश्चिम महाराष्ट्रातील मराठा रॅलीची सुरुवात सोलापुरातून होणार असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतून दिली। लोकसभा निवडणूक निकालानंतर संपूर्ण राज्यामध्ये मनोज जरांगे पाटील फॅक्टरची जोरदार चर्चा झाली। निकालानंतर जरांगे पाटील यांनी मराठा जागृती शांतता रॅलीची सुरुवात केली आणि या रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला। पहिल्या टप्प्यातील रॅली संपलेली असून पश्चिम महाराष्ट्रातील मराठा रॅलीची सुरुवात सोलापुरातून होणार असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी अंतरवाली सराटीतून दिली। 7 ऑगस्टपासून पश्चिम महाराष्ट्रातील रॅलीची सुरुवात होणार असून त्याच दिवशी सोलापुरात भव्य स्वरूपात मराठ्यांचं वादळ धडकेल अशी प्रतिक्रिया देण्यात आली। सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, अहमदनगर, पुणे, नाशिक जिल्ह्यात मराठा जागृती शांतता रॅली येणार आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्याचं लक्ष जरांगे पाटलांच्या रॅलीकडे लागून राहिलं आहे। गुरुवारी मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत अंतरवाली सराटी इथं 7 जिल्ह्यांचे मराठा समन्वयक, आमरण उपोषणकर्ते, साखळी उपोषणकर्ते, मराठा सेवक यांची नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती। सोलापुरात 7 ऑगस्ट रोजी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील येत असून या दौऱ्याची संपूर्ण तयारी नियोजनबद्ध पद्धतीनं करण्यात येईल। सर्व 11 तालुक्यांच्या समाज बांधवांना याची माहिती देण्यात येणार आहे। या शांतता रॅलीत सर्व जाती धर्माचे समाज बांधव एकत्रित येणार असून सामाजिक सलोखा राखण्याचं काम मराठा समाज करेल। छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य सभेचं नियोजन करण्यात येणार आहे अशी माहिती सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी दिली।